श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती. जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन. मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष, तुझ्या कृपेची अगाध शक्ती. विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्य रचना दास गणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढे गिरी. मुका सभे माझारी देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला. साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधू. तू सर्व साक्षी जगद आधार. तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर. अवघे काही तूच तू, जग जन आणि जनार्दन. तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण. तूच की रे मायबापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. गोप तेही बनले भली यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य तू त्याते सहाय्य करीशी. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्याद्वारा, आता विनमुख लावू नको. हे संतचरित्र रचावया, सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसवून या ग्रंथ कसा नेईहा. हे भवभयांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा. हे ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार परीस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परीस. लोखंड मी गणूदास, साह्य करी लेकरास. परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवी तो माता, मंगलवाया कारणे. हे दुर्गे तुझे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझा वरद पाणी दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिलती ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पराशर. ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथ. दास गणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामनशास्त्री पुण्यवंता. दास गणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेनी मी हे करीन बोलणे. दास गणू मी तुमचे ताने, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, माय लेका परी हो. लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्त कारण साचार, लेखन रूपी कार्याला. दास गणू लेखणी येथे, तुम्ही धारण करा ती. अवघे संत ग्रंथ रचवा रसभरीत, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करून या एकाग्रमन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्ष पदाचे. संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विभूत हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी न कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा आहे, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुता परी. ही न पर्वणी आली खरी, अवांतर देशा कारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवर. याचे हेच कारण, या भूमीत संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद, ध्रुव, कयाधू कुमार, उद्धव, सुदामा, सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजातशत्रू धर्मराजा.
शंकराचार्य जगद्गुरू, जे पदंताचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व, वल्लभ, रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखली लाज, निज सामर्थ्य दावोनिया. नरसी मेहता, तुलसीदास, कबीर, कमाल, सूरदास, गौरंग प्रभूचे लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख, मच्छिंद्र, जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसती हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती. जनी कानो संत सखू, चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्याच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज, जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथे मी न साकल्ये आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ. भक्ती विजय भक्तमाला, त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले. ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा, संत श्री गजाननसाचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विभूत हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो, ऐका चांग. मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सानिध्य संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती, मग मेरुमणी जोडीती, तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथे मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर. ज्याचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदया आले. जे सौरभे वेदी ते झाले, या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा, गजानन होय साचा. प्रभाव त्या अवलियाचा, अल्पमतीने वानितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा. येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्ररूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परम भाग्याचे निश्चयसी. म्हणून लाधले तयासी, गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संतचरण. संत श्रेष्ठ देवाहून, ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा. परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून. महापुरुष गजानन, आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा व पत्ता त्यांच्या जातीचा इतिहासदृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेच त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी. शके 1800 भीतरी माघ वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जनगडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा. परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थाने. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार. धरून आले महीवर, पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात. चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रकटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण. योगाचे अगाध महिमान, त्याची सरी न ये कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी. पदंताते तारावया, त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यम दिन. मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची.
त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी, जुन्या पुराणा कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात, जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी, मुद्रा शांत, तपोबोल अंगी झळकत. प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी त्याच्या. ती समर्थांची स्वारी बसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रोत ते मुखी उचलून घालीत. हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजून सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगोती. अन्नम ब्रह्मेती अशी उक्ती उपनिषदान ठाई असे. त्याची पटवावया खूण शीते वेचती दयाघन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहूनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसतेसी. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याते देता. काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावी न सुज्ञ परत दे. काही न चाले तर्क, कृतीवरून याच्या या. बंकटलाल म्हणे पंतांसी, ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यत कृतीसी. अजमावया कारणे, खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले, परीन कोणी पाहिले. या दोघां वाचून भले, याचा विचार कराहो. हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अगरवाल. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना. शुद्ध असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले, परीनं उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती, मनोहर दंड, गर्दन पिळदार, भव्य छाती, दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पावनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगीसी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले. पक्वांनांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे. ठेवलेल्या पात्रावरी भोजना बसली समर्थ स्वारी. चवीनं कशाची अंतरी, अणु मात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गोळवण्याला मिटक्या मारीत बसेल. जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम न उपचे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण. या वेडा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन असाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञानजेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला. कसोटी आता याची घेणे नको. धन्य आपले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छा हा जहागीरराव दिला हरीने जयाला. सूर्य माध्यानी आला, भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी. ऐशाभर उन्हात हा बसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात, भय न कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंता या लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले. समर्थांनी हास्य केले. उभयतांसी पाहून वदले ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगद अंतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद ते नाही उरला यत्किंचित. परी जगव्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला.
म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे, पंता आपले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्यायले. तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थन लावी वदनी. ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर. गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार. वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता समर्थ बदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मव्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती न कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारिक गोविले मन. याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवाणी दोघे गेले गहीवरुनी. अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथापायी निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादाओ भाविकांप्रत. हेच विनवई जोडून हात. ईश्वरासी दास गणू. श्री हरिहर अर्पणस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथम अध्याय समाप्त.